हिंदू नववर्षाचे तळोद्यात जल्लोषात स्वागत। श्रीराम मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। तळोद्यात गुढीपाडव्याचा जल्लोष, भजन, फटाक्यांची आतिषबाजी आणि गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत। तळोदा शहरात गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला तळोद्याच्या पाडवी गल्लीतील धन धन सद्गुरू भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। प्रभू श्रीराम मंदिरासमोर झालेल्या या भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला। उपस्थितांनी भजनांना उत्स्फूर्त दाद दिली। रात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी करत हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यानंतर दुसऱ्या दिवशी 19 मार्च रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तळोदा प्रखंडाच्या वतीने श्रीराम मंदिरासमोर विधिवत गुढी उभारून नववर्ष साजरे करण्यात आले। यावेळी प्रखंड अध्यक्ष प्राध्यापक आर डी मोरे यांनी गुढीपाडव्याचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले। गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाची सुरुवात का मानला जातो याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक नाना चौधरी, पवन शेलकर, स्वप्नील वाणी, भूपेंद्र बारी, छोटूलाल प्रजापती, अजय ठाकरे, हेमंत पटेल, महेंद्र गुरव, पंकज मराठे, पवन माडी, यशराज बारगड, ऋषिकेश बारगड, नारायण पटेल यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। हिंदू नववर्षाबद्दल जनजागृती व्हावी आणि परंपरेचे जतन व्हावे या उद्देशाने आयोजित कार्यक्रमाचे तळोदा वासियांनी स्वागत करत कौतुक केले। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बजरंग प्रखंड तळोद्याच्या सर्व कार्यकर्त्यांबद्दल आज आपण गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाच्या सुरुवात किंवा आपण नववर्ष म्हणूया आजपासून करतोय। गुढीपाडवा हा चैत्र प्रतिपदेच्या पहिल्या दिवसापासून जे नववर्षाची सुरुवात त्याला मानली जाते। 3.5 हिंदू संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्त आहेत। त्या 3.5 मुहूर्तांमधला हा पहिला एक पूर्ण मुहूर्त समजला जातो। गुढीपाडवा हा प्रभू श्रीरामचंद्र याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करायला सुरुवात झाली। तसेच राजा शालिवाहन याने शक संवत्सराची सुरुवात केली आणि तिथून देखील या ठिकाणी आपल्याला गुढीपाडव्याच्या त्या ठिकाणी देखील उल्लेख आढळतो। तर असा हा एक हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेला हा सण आहे, ज्यापासून आपण नववर्षाची सुरुवात करत असतो। त्याबद्दल आज सर्व हिंदू बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। जय श्रीराम। जय सियाराम। जय जय सियाराम।